माधवी, अहो माधवी, अहो सांगा ना काय द्यायचं आपण मेघनांना? मी तर म्हणतो मेघनांबरोबर आपण घरच्यांनाही काहीतरी द्यायला हवं, कारण त्यांच्या सपोर्टमुळेच मेघनांना उत्तम मार्क मिळालेले आहेत. हो हो नक्कीच. माझ्या डोक्यात बघा कल्पना अशी आहे की मेघनांना आपण एक छानसा नेकलेस देऊया आणि बाकी घरच्यांना ना सगळ्यांना एक एक सोन्याची चेन देऊया. जय हो जय हो. अहो काहीतरीच काय, मेघना MA झाली म्हणून सगळ्यांना दागिने द्यायचे? हो काहीतरीच बोलता तुम्ही. हो त्यापेक्षा ना त्यांना उपयोगी पडेल अशी वस्तू देऊया आपण. उपयोगी पडेल? तसं तर सगळंच आहे की त्यांच्याकडे. मग आपण प्रत्येकाच्या नावाने एखादी गुंतवणूक करून ठेवूया. म्हणजे ते पोस्टाची विकासपत्र वगैरे हे असं काहीतरी करूया. बाबाजी सुपीक डोका. जय हो माधवी, जय हो. उत्तम कल्पना. पण मला एक सांगा, हे असं करायचं असेल म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे करायचं असेल तर आपल्याला त्या घरातल्या प्रत्येकाचे पर्सनल डिटेल्स लागतील. हा मग आपण त्या घेण्यासाठी ना आता त्यांच्याकडे जाऊया देसाईवाडीत. चला. नाही अजिबात नाही. आताही जायचं नाहीये आणि उद्याही जायचं नाहीये. का? आपण मेघना गडबडीत आहे. हो तिला मार्कशीट आणायची आहे, नंतर नवीन कॉलेजमध्ये सबमिट करायची आहे. काय म्हणाला तुम्ही? नवीन कॉलेजमध्ये पेपर सबमिट करायचे? हो लेक्चरशिप घेते ना ती. बाबाजी जे मेघना नोकरी करणार? काय सांगताय तुम्ही? मेघना नोकरी करणार? अरे वा, आज लवकर कसं काय? अगं लवकर झालं का? नाना कुठे? सरबत करतायत. बस रे, तुझ्यासाठी पण आणतो. हो माई या. अरे आपण आला का? बस रे, सरबत आणतो तुझ्यासाठी पण. मेघना नाहीये का? अरे आज मार्कशीट नाही काढायला गेली ती. एवढा वेळ? अरे 50 फॉर्मॅलिटीज असतात, त्या पूर्ण करेपर्यंत वेळ लागणारच ना. वा थँक्यू. नाना आता एकदा पण्याचा कार्यक्रम करूया. हो बाई, यंदा माझं चैत्र गौरीचं हळदी कुंकू राहूनच गेलंय. घरातल्या दोन्ही गौऱ्या बाहेर. नाही म्हणजे विजया तिच्या कामात बिझी आहे आणि मेघनाचाही व्याप खूप वाढलाय. अगं पण आपल्या दोन्ही गौऱ्या देसायांचा झेंडा फडकवतायत ना. आता मेघना लेक्चरर झाली की कॉलर कोणाशी टाईट होणार आहे? आपलीच ना. तेव्हा त्या दोघी घरी असतील तेव्हा आंब्याची डाळ कर, पन्ह कर, त्यांचं कौतुक कर. तेच खरं हळदी कुंकू, चैत्र असो नसो. काय रे? करेक्ट. अरे हा, आणखीन एक बातमी द्यायची. काय? आपल्या यांना ब्युटिफुलला आणखीन एक गॉगल लागणार आहे. म्हणजे? अरे मोती बिंदू रे. काय? माई नाही, शक्यच नाही. अरे आता असं काय करताय? आता माझं वय काय कमी कमी होत जाणार आहे का? वयोमानानुसार सगळं येणारच ना मोती. माई हे ऐकायलाच कसं तरी वाटतंय. ते सगळं म्हाताऱ्या माणसांसाठी असतं का? पण काय ऑपरेशन करावं लागणार का? हा म्हणजे तसा वेळ आहे अजून, आपल्या सोयीने आपण ठरवू. पण ऑपरेशन झालं की मग 15 दिवस महिनाभर तरी हिला गॅस जवळ जाता येणार नाही. ऑपरेशन असो वा नसो, मी गॅस पासून हल्ली दूरच असते. आवडलं का? हो. सध्या सगळं तुझ्यावरच पडतंय ना एकटीवर. ठीक आहे ना, जमतंय मला. आणि माईंना मी सांगून त्या थोडीच ऐकणार आहेत. त्यांचं चालूच आहे. तिच्या ऑपरेशनचं कधी ठरवायचं? विजयाताई आल्यावर ठरवूया. माई पण तेच म्हणत होत्या. माझा अजून इंटरव्ह्यूचं वगैरे चालू आहे ना. आपण ऑपरेशन ठरवलं आणि नेमका त्याच दिवशी इंटरव्ह्यू आला तर पंचायत होईल. तुझा काही अंदाज? म्हणजे ते मार्कशीट सबमिट करायला गेली होतीस त्यावेळी काही बोलणं झालं का? नाही, मार्कशीट ऍडमिनिस्ट्रेशनला सबमिट केलं ना. तिथे काहीच नाही कळलं. माहिती नाही कधी असेल. पण आपण विजयाताई आल्यावरच ठरवूया ऑपरेशनचं. आणि तसंही माईंना डायबिटीस वगैरे काही नाहीये, त्यामुळे डेट ठरवणं फार कठीण नाही जाणार आपल्याला.
अरे किती टेन्शन घेशील. माईंपेक्षा तुलाच जास्त भीती वाटते. टेन्शन नाही रे, पण डोळा किती नाजूक असतो आणि त्याच ऑपरेशन म्हणजे काटाच येतो. अरे पण ते आपल्यासाठी, डॉक्टरांसाठी तो रोजचा एक साधा टास्क आहे. हो यार, समजतंय मला, पण आहे मी माईच्या बाबतीत थोडा पॉझिटिव्ह. काय करणार आता, माईचं ऑपरेशन होऊन डोळा पूर्ण बरा होईपर्यंत माझं काही खरं नाही. दुसऱ्या कशात तरी मन गुंतवायला हवंय. चल तुझ्या इंटरव्ह्यूची तयारी करूया. मॉक इंटरव्ह्यू करायचा का? मॉक इंटरव्ह्यू? अरे पण आधी कॉल तर येऊ दे. अरे हो, ते पण आहेच की. आदित्य, काय झालंय तुला? वा, मस्त वास येतोय. अर्चू कशी नाही आली अजून? हाक मारलीस ना तिला? हो, त्यांचा सूपचा बाउल पण रेडी ठेवलाय. माई, बस बस बस. अरे वा, ब्रेड क्रम्स भरपूर बटर मध्ये तळलेत ना? हो ताई, तुम्हाला हवं तसं बटर घातलंय भरपूर. बघ 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 कसं झालंय बघ. हो. वा, मस्त झालंय मेघना, मस्त. थँक्यू. पण काय ग, आज अचानक सूपची वगैरे आयडिया काय आली डोक्यात? अगं, मेघनाची आयडिया मला आवडली, कर म्हटलं सूप. अहो काय होतं ताई, सकाळी या वेळेला 11-11:30 वाजता काहीतरी प्यावंसं वाटतं. आणि चहा प्यायलो की जेवणाची वाटच लागते. म्हणून असं वाटलं की त्यापेक्षा या वेळेला ॲपेटायझर सूप प्यावं. मग मनात आलं आणि केलं. आणि हात बसलेलं सूप म्हणजे हेच ना. आता उद्यापासून करूया वेगवेगळे प्रयोग. बेस्ट आयडिया आहे. पण अगं आता हे रोज थोडीच पॉसिबल होणार आहे. म्हणजे रोज 11 वाजता तू घरात असशीलच असं नाही ना. तुझी नोकरी एकदा चालू झाली की मग काय? अगो बाई, हे माझ्या लक्षातच नाही. पक्की झाली वाटतं तुझी नोकरी? अहो नाही हो माई, अजून प्रॉपर इंटरव्ह्यू व्हायचा आहे. म्हणजे अप्लाय केलं तेव्हा इंटरव्ह्यू सदृश राऊंड झाली, पण मग त्यांनी रिझल्ट नंतर मार्कशीट मागवली. ती देऊन आली मी त्यांना. आता बघू, येईल त्यांचा फोन इंटरव्ह्यू साठी. पण एकदा नोकरी चालू झाल्यावर सगळंच बदलेल नाही का ग तुझं? हो, मलाही वेगळंच वाटतंय. हे पण तुझ्या लक्षात येतंय का? नाही, आपण तिघी अचानक एकदम अशा बिझी होऊन जाणार आहोत. म्हणजे मी आता वर्षभर त्या ट्रेज मध्ये बिझी, तुला नोकरी लागली की तू त्यात बिझी, आणि विजया काय हँडीक्राफ्टचा आता ऍडव्हान्स कोर्स करून येणार आहे. त्यामुळे तिचं काही ना काहीतरी चालूच असणार माई. त्यामुळे तुझी पंचायत होणार आहे. हो, म्हणजे थोडं सुन सुन वाटेल हो मला. पण तुम्ही सगळे कामात आहात ना, बिझी आहात ना, हे बघून मला आनंद वाटेल हो. आणि हल्लीच्या काळात बायकांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं हे खूप महत्वाचं आहे बाई. नाही म्हणजे घर सांभाळणं काही कमीपणाचं नाहीये, पण तरी सुद्धा बाईनं स्वतःच्या पायावर उभं राहायलाच पाहिजे. आणि तुम्ही तिघींनी काहीही करायला घेतलत ना, तरी माझा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे. ये, तुम्हाला पाठिंबा द्यायच्या नादात ना माझं सूप गार ढोण झालं नुसतं. हे पण माई मस्त आहे. हो ना, अजून घे मग. आण ग तिला थोडं सूप. तूप नाही, तुझं ज्ञानामृत. चुप. बरं माई, संध्याकाळी काय करायचं का? आता काय झाले ना गुलाबजाम हिच्या रिझल्टचे? अगं ते किती घाई मध्ये झाले. आता इथे प्रॉपर वगैरे मस्त करूया ना. काही प्रॉपर नाही, इम्प्रॉपर नाही. देसाई ना म्हणजे ना सारखं खादाडीचं सुस्त. खादाड बोके 1 नंबरचे. हे बघ खाता बाबाजी, किती वेळ लावतात.
अहो माधवी चला लवकर चला, उशीर होतोय. आले आले आले. डबे घेत होते. तर कसले डबे हे आणखीन? लेकीकडे चाललोय ना तिचं कौतुक करायला. हा? रिकाम्या हाताने जायचं का? तिच्यासाठी पुरणपोळ्या घेत होते. जय हो जय हो. नाही म्हणजे लेकीचं कौतुक करायलाच हवा. पण एक मिनिट, माझा तिकडे जाण्याचा उद्देश वेगळाच आहे माहिती आहे ना. त्यामुळे तिकडे गेल्यावर मी बोलायला लागल्यावर मध्ये मध्ये बोलायचं नाही. जय हो. हे बघा, हं. तुम्ही जर मला अशा अटी घालणार असाल ना तर तुम्ही एकटंच जायचं बरं का. कारण तुम्ही तिथे काही चुकीचं वागलात तर मी तुम्हाला बोलणार हे नक्की. बाबाजी काय गाठ बांधली हो. एका जन्माची नाहीये, 7 जन्माची गाठ आहे. चला. मी पिशवीची म्हणतोय हो. हो चिडायचं चला. चिडायचं नाही, रागवायचं नाही. चला जय हो जय हो. हसले हसले. हा, चला या या लवकर चला. जय हो जय हो. जावे बापू. जावे बापू जय हो. अरे नमस्ते बाबा, तुम्ही कधी आलात? दुपारी चालू आहे आम्ही. माधवीने तुमच्यासाठी पुरणाच्या पोळ्या आणल्या. तुम्हाला खूप आवडतात ना म्हणून. अरे वा. हो, हो. बसा ना बसा ना बसा ना. दमला असाल तुम्ही. मेघनापेक्षा जास्त कौतुक माझंच चालू आहे. खरं तर अभ्यास तिने केला, पास ती झाली, चांगले मार्क्स तिला मिळाले, पण कौतुक मात्र माझं होत आहे. हो जावे बापू असं काय बोलताय हो तुम्ही. हो पण तुम्ही अभ्यास करू दिलात ना. तुमचं क्रेडिट जास्त आहे हो जावे बापू. पण मी काय म्हणतो जावे बापू, हे असं जोडीनीच म्हणजे तुम्ही दोघच आयुष्य किती जगणार हो अजून. म्हणजे कुठेतरी तुमच्या आनंदात एक आणखीन एक वाटेकरी येऊ द्या ना. म्हणजे बघा ना, ते बाळ आलं ना की तुमचा जो आनंद आहे ना तुमच्या दोघांचा संसारातला तो ना द्विगुणित होईल. नाही दशगुणित पण नाही, तो शतगुणित होईल हो. खरंच सांगतो. येऊ द्या ना एखादं छोटस बाळ. अहो काय आहे ना, मेघना दुडू दुडू धावल्या त्याला आता साधारण 20 वर्षापेक्षा जास्त झाली हो. आता ना असं पुन्हा वाटतं हो मला आणि सगळ्यांना की आता आमच्या सगळ्यांच्याच अवतीभोवती एक छोटस बाळ बागडावं, अंगा खांद्यावर खेळावं, असं बोबलं बोलावं. आम्ही पण त्याच्याशी बोबलं बोलून आमचं स्वतःचं दुखणं जग सगळं विसरून जावं असं आम्हाला सगळ्यांनाच फार वाटतं हो. आणि मला तर फार म्हणजे ना फार वाटतं हो. त्यामुळे प्लीज आता तुम्ही उशीर नका हो करू जावे बापू. बघूया. अहो नाही बघूया नको. तुम्ही मेघनांना सांगा, तुम्ही म्हणावं कशाला त्या नोकरी बिकरीच्या फंदात पडताय. छानस बाळ येऊ द्या. आम्ही सगळेच वाट बघतोय हो. प्लीज आता उशीर लावू नका. बाबा ओ, आधी याची पार्टी तर एन्जॉय करूया. बाकी पुढचं पुढे बघूया ना. जय हो चालेल चला. या मी सामान घेऊ का तुमचं? नाही नको बाबा. या बाबा तुम्ही बसा, मी आलोच. हो या ना या. काय करतेस? सरबत करते रे, तू घेणारस का? नाही नको, नंतर घेतो. अमित दादा आणि सतीशचं पण राहिलं असेल ना घ्यायचं. हो पण अमित दादाचं जरा काम आहे त्यामुळे तो बिझी आहे आणि सतीशला अजून मी बोलवायचं. ओके आलोच मी. ओके त्या ताई मी देते, तुम्ही हो. बोलवा सतीश हो. दादांना. घे हा हळू. नानासाहेबांना द्या. नानासाहेबांना आले. या. जय हो नानासाहेब. घे. माईंच्या डोळ्यात औषध घातलंस का ग? नाही औषध नको होतं, गुलाब पाण्याच्या पट्ट्या ठेवल्यात. हो. आमच्या दोन्ही सुना सासू सासऱ्यांची सेवा करण्यात पटायत बरं का. काय हो नाना, सेवा काय त्यात? तुमच्या दोघांचं आम्हाला काहीही करावं लागत नाही. उलट तुम्हीच सारखे आमचे लाड करत असता. हो ना. रिझल्ट लागला तर आज माईंनी गुलाबजाम केले लगेच. हो.
जर मी म्हंटल त्यांना मी तळते म्हणून तर अजिबात ऐकलं नाही. आता पण जबरदस्तीने गुलाबपणाच्या पट्ट्या ठेवल्यात डोळ्यांवर. आता जळजळ होईल ना ग परत. छान आहे छान आहे छान आहे सगळं. म्हणजे जावई बापू छान हुद्द्यावर आहेत, सासू सासरे प्रेमळ आहेत, जाऊ नणंदीर घर सगळं कसं भरलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे बरं का मेघना, धनसाहेब तुम्ही सगळे किती प्रेम करता यांच्यावर. असं छान भरलेलं घर असू द्या सदैव. फक्त मला वाटतं मेघना एका आता छोट्याशा नातवंडाची गरज आहे. काय ना साहेब? नाही म्हणजे एक परीक्षा उत्तमरित्या पास झाल्या मेघना, आता दुसरी परीक्षा. आणि बरं का मेघना, तसंही आता 1 वर्ष झालं की लग्नाला, आता विचार करायला काय हरकत आहे? हो की नाही हो नानासाहेब? सुरेशराव, नातवंड हवंच आहे आपल्याला. जय हो. पण त्यांच्या काहीतरी योजना असतील ना, तोपर्यंत वाट पाहावी लागेल आपल्याला. माफ करा नानासाहेब, तुमच्या समोर इथे बसून मी बोलतोय, पण मला असं वाटतं की आता जास्ती वेळ न घालवलेला बरा. हो की नाही? प्रत्येक गोष्टीला एक काळ असतो, वेळ असते ना नानासाहेब? वेळ ही संकल्पनाच मुळे सापेक्ष आहे. आता त्यांच्या दृष्टीने योग्य वेळ आली की अजून किमान वर्षभर तरी वाट बघावी लागेल बाबा. अहो मी लेक्चररशिप साठी ट्राय करतेय आणि लगेच मिळेल अशी आशा पण आहे. वर्षभरात सेटल होईन मी त्यात. मग तुम्ही मेघना नोकरी करणार? अहो पण काय गरज काय? म्हणजे तुम्हाला नोकरीची गरज काय? अहो सगळं कसं छान आहे, घरामध्ये सुख समृद्धी आहे, मग नोकरीची गरज काय तुम्हाला? हो असं काय करता बाबा? आई पण नोकरी करतच होती की. अहो तेच माझं म्हणणं आहे मेघना, की आम्हाला गरज होती म्हणून माझ्या बरोबर त्यांनीही नोकरी केली. पण तुम्हाला तसं काहीच नाहीये ना, कुठलीच गरज नाहीये असं काही नोकरी वगैरे करायची. पण बाबा मला आवडतं ना शिकवायला. शिवाय लगेचच आणायचे मिळेल अशी शक्यता पण आहे. मग का नाही करायची? प्रत्येक वेळी आर्थिक गरजेपोटीच नोकरी करायची असते असं काही नाहीये हो सुरेशराव. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं समाधान काही वेगळंच असतं. आमचा सगळ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे मेघनाला, आणि तिने कमवलेल्या पैशाचा विनियोगही तिनेच करायचा आहे. हा, फक्त तिच्या पहिल्या पगाराची पार्टी मात्र दणदणीत द्यायची आम्हाला. आता कुठल्या पार्टीचे प्लॅन चाललेत? नाही, आजची पार्टी अजून सुरू व्हायची आणि लगेच दुसऱ्या पार्टीचे प्लॅन्स. मेघनाला लेक्चरशिप मिळाल्यावर तिच्याकडनं पार्टी नको घ्यायला? हो तर हवीच हो. पण त्यावेळेचं सगळं प्लॅनिंग तुझं तू कर बरं का, आणि आम्हाला काय ते सांग एकदाच, नाहीतर आजच्या सारखं व्हायचं. आज मी एवढे मारा अगदी गुलाबजाम केले आणि माधवी त्यांनी पुरणपोळ्या करून आणल्या. झालं ना ऑड कॉम्बिनेशन? तसं व्हायला नको म्हणून म्हणतेय. म्हणजे दुसरी काय करणार आहे हे पहिलीला कळायला हवं ना. आम्ही आपल्या दोघे आपल्याच रंगात. काय हो माधवी ताई? काय 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 या सांगा. आले आमचे 3 भीम आले. तू काही काळजी करू नको संजीवनी, काहीही ऑड होणार नाहीये. तुझे गुलाबजाम पण फस्त होतील आणि माधवी त्यांनी आणलेल्या पुरणपोळ्या पण फस्त होतील. हाय बॉयज. येस. नाही आपण काय करूया की गुलाबजाम आणि आईस्क्रीम असं कॉम्बिनेशन करूया ना. वा. आणि पुरणपोळ्या आपण मेन कोर्स मध्ये घेऊया. बघितलंस बघितलंस, अगदी माझ्यावर गेलाय. मी हेच सुचवणार होतो. तुम्ही म्हणणारच ना नाना, गोड म्हणजे तुमचा वीक पॉइंट आहे ना, हो की नाही? हा अमित, असंच काय नाहीये. अरे नाना, सांडगी मिरची, तळलेली मिरची, गुडाची वडी आणि झणझणीत मिसळ सुद्धा. अरे का रे तोंडाला पाणी आणताय? काय झालं? एवढं काय झालं त्यात हसायला? कारण सतीशने पुडाच्या वड्या आणल्यात. काय काय हो सतीश दादा, माझ्या रिझल्टची पार्टी आणि गुलाबजाम आदित्याच्या आवडीचे, पुरणपोळ्या पण आदित्याच्या आवडीच्या आणि पुडाच्या वड्या नानांच्या आवडीच्या.
हो, आणि यातलं मेघनाला काहीच आवडत नाही, त्यामुळे ती यातलं काही खाणार नाही. आणि आईस्क्रीम तर बिलकुल आवडत नाही ना तुला? ए तुला कोणी सांगितलं का की सेलिब्रेशन साठी पार्टी तुझ्या रिझल्टच्या वगैरे असं काही नाही आहे? अरे पार्टी तर आमच्या अर्चूसाठी आहे, हो की नाही रे? म्हणजे ड्रेस बनवायला शिकली ना ती, म्हणून, हो की नाही? ए अरे काय अमित दादा लगेच मोर्चा माझ्याकडे काय वळवतोय? अरे आजची उत्सव मूर्ती मेघना आहे ना. मग ए कोण छळते रे माझ्या बायकोला? हा, त्रास द्यायचा नाही ना, दिन एक ठमकान. सतीश, सतीश शांत हो. पण काय का मेघना, माईंनी गुलाबजाम केले, आईंनी सगळ्यांसाठी पुरणपोळी आणली, पण तू काय केलंय सगळ्यांसाठी? हा, बघितलं सुरेशराव, आम्ही इतके लाड करतोय हिचे, आणि आमच्यासाठी काहीही केलेलं नाहीये. मेघना, काय हे? काय बोलतायत नानासाहेब? तुमच्यामुळे हे आम्ही सगळं. नाही जमलो, नाही जमलो. जय हो, जय हो. फसला. प्रयत्न फसला. खरंच नानासाहेब, हे असं सासर ना प्रत्येक मुलीला मिळो. जय हो, जय हो.